आता आपण पाहणार आहोत की मंचामागे मास्टर सोनियाच्या कलाकारांनी त्यांच्याबद्दल काय कलाकारी दाखवून तिरकिट धा केली आहे. पाहूया. सोनिया मॅम बद्दल मला असं सांगायचं की त्यांची एक सवय आहे. त्या काही सांगत असतील की अक्षता तू हे असं कर आणि मग ह्याच्यानंतर तू इकडून ये आणि हा हे त्यांचे एक्सप्रेशन्स असतात. अंधेरी में चाय का जो स्टॉक है वो खत्म हो गया. हर 5 मिनट में सुनिया ताई को चाय आण बरं थोडं. डोकं दुखतोय यार, चाय आण. हम लोग देखते रहते हैं ना, हमारे लिए चाय बचेगा कि नहीं बचेगा. त्यांची एक सवय छोट्या छोट्या गोष्टी विसरायची. म्हणजे पॅकअप झाला आणि ताई मस्तपैकी असे केस वगैरे करून निघालात, बॅग वगैरे मस्त घेतली आहे आणि त्यांचा मोबाईल हातामध्ये असतो. पण त्या विसरून जातात की मोबाईल हातात आहे आणि आम्हाला विचारतात की अरे माझा मोबाईल कुठे आहे. आमची रिॲक्शन अशी असते की ताई मोबाईल तुमच्या हातामध्ये आहे. वा वा वा. कसले आहात रे तुम्ही. आणि साधारणपणे मला आता असं वाटायला लागलंय की तुमच्या समोर जो मग ठेवलाय ते आणखी 3-4 ठेवायला हरकत नाही आता, नाही का? कारण तो संपला असेल एव्हाना. हा प्लीज. काय तर आता तुम्हाला तुमच्या कलाकारांचे रंग कळलेत. आता तुम्ही आज कोणता रंग निवडलाय हे आम्हाला कळू द्या. आपण आता हे बोलतोय त्याच्यापेक्षा जरासं वेगळं आहे, पण मी पांढरा रंग निवडलाय. अच्छा. मला असं वाटतं की आज आपल्याला सगळ्यांनाच एका वेगळ्या मनशांतीची गरज आहे आणि ती मनशांती, तो साधेपणा, ते पावित्र्य त्या पांढऱ्या रंगात आहे. म्हणून मला त्या पांढऱ्या रंगाचा नेहमी मोह होतो आणि तो रंग मी आज स्वप्नील आणि पूजा तो रंग सादर करतात. थँक्स लॉट मास्टर सोनिया. शुभ्रतेचं पावित्र्य घेऊन येत आहेत सोनियाचे कलाकार. गेल्या आठवड्यात ग्रँड मास्टरने अष्टपैलू डान्सर म्हणून गौरवलेली पुण्याची पूजा आणि लाजत लाजत 2 रोमॅन्टिक परफॉर्मन्स देणारा मुंबईचा लाजाळू स्वप्नील. शुभेच्छा. थँक्यू मॅम. शुभ्र शुभ्र शुभेच्छा. जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवनाचे अनेक रंग आपण अनुभवतो. जीवन रंगीत झालं असं आपल्याला वाटतं, पण सर्वांच्या मुळाशी जर शांतीचा, समाधानाचा पांढरा रंग नसेल तर सगळंच बेरंग होऊन जाईल. हंस पक्षाचा डौल, त्याचा निरक्षीर भाव, पाणी ते पाणी, दूध ते दूध, विवेक असलेला पांढरा रंग. शुभ्र धवल हिमालय, अचल खंबीर दृढ उभा आहे, संरक्षक, प्रेरक आणि जीवनाचा स्रोत बनतो. शुभ्र वस्त्र परिधान केलेली नवविवाहिता, आणि सर्वस्व गमावलेली विधवेचं वस्त्र परिधान केलेली सती. पृथ्वीच्या छायेत राहून सूर्याकडून सकारात्मकतेचा पांढरा प्रकाश घेऊन स्वतःतल्या स्थित्यंतरातून सुद्धा आनंद प्रसवणारा शुभ्र चंद्रमा. द्वेष, उत्साह, वीरता, शृंगार
या सगळ्याच रंगातून प्राप्ती व्हावी शांतीच्या, समाधानाच्या पांढऱ्या रंगाची. आयुष्याची इतिश्री व्हावी निर्गुण, निराकार, निर्मोही, धवल परमतत्वाची. अमेझिंग परफॉर्मन्स, अमेझिंग. आपण वळूयात आपल्या मास्टर्स कडे. मास्टर देवेंद्र. स्वप्नील, पूजा, खूप छान ज्या पद्धतीने तुम्ही सफेद रंगाला तुम्ही प्रेझेंट केलंय. मला एकतर ती सती जी दाखवली, स्पेशली खरंच काँग्रेस करायला पाहिजे, कारण की स्वप्नील तुझ्या पाठीवर उभं राहून छान दिसलं. दोघांचं इंटरॅक्शन खूप मजा आली. व्हेरी गुड. मास्टर स्वरूप. कॉन्सेप्ट लेवलला मला हा ॲक्ट खूपच आवडला. फक्त स्वप्नीलला मला पर्सनली एक सांगायचं आहे, कारण पूजा एक खूपच छान कंटेम्पररी ट्रेन डान्सर आहे आणि स्वप्नील तिला बॅलन्स करायला. स्वप्नील, कारण तुझं हाईट, तुझे लॉंग लिम्स आहे, ते आणखीन यूज कर, एक्सटेन्शन जसं मी सांगतो, गो फुल आउट फॉर दॅट. हां, पण मस्त होता परफॉर्मन्स. आय लव्ड द कॉन्सेप्ट. माझ्यासाठी एक फारच पांढरा परफॉर्मन्स होता. ब्युटिफुल. थँक्स अ लॉट मास्टर स्वरूप. आता वळूया तुमच्या टीम मास्टर कडे. मास्टर सोनिया. मला आवडला. कथ्थकमध्ये एक फार गोड तिहाई आहे. ती तिहाई म्हणून दाखवते. कदन्ना ना अदिंदन्ना ना अदिंदन्ना अतिंतन्ना अदिंदन्ना थै तथै थै तथै थै तधा. खूप छान. आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना, त्यांना हा मास्टर्सना वाटलेला तबला तोड परफॉर्मन्स कसा वाटला. अतिशय सुंदर. इट वॉज जस्ट ब्युटिफुल. एखाद्या गोष्टीला घेऊन अगदी निचोड की त्याचं सार काढून अगदी लोकांसमोर ठेवण्याचा हा प्रयत्न होता आणि तो अगदी पूर्णपणे सफल झाला असं म्हणायला काहीच हरकत नाही. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. थँक्स अ लॉट ग्रँड मास्टर. ग्रँड मास्टर, मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे. स्वप्नील खूप लाजतो, अति प्रचंड लाजतो, आणि प्लीज त्याला काहीतरी टिप्स द्या की नाचताना स्माईल, थोडंसं जर रोमॅन्टिक सॉन्ग असेल थोडासा फिलिंग्स बाहेर आण. कदाचित ती टिप्स देण्यासाठी स्वप्नीला 1 दिवसाचं वर्कशॉप करावं लागेल मास्टर स्वरूप सरांकडे. मी तुला पटकन एक टिप्स देऊ का. म्हणजे हे बघा, मुलीला पटवताना ना कधी तिच्या समोर सरळ नाही उभं राहायचं, असं वाकडं उभं राहायचं, असं कायम. तिच्याकडे फार बघायचं नाही. असं बघायचं, ढगांकडे बघायचं, झाडं वगैरे बघायचे, आणि गिफ्ट द्यायचे. फार द्यायचं नाही, नाही तर बसच्या तिकिटाचे पैसे संपतात. बरं मिस्टर लव गुरु, पार्ट 1 पार्ट 2 आणि झालंच तर कधी कधी स्माईल पर्यंतच गोष्टी ठेवणारे पार्ट 3 सुद्धा बाजूला. परत झालं तर डान्स कडे येऊया. स्वप्नील, खरोखरच तू जर लाजाळू असशील तर राहू नकोस, कारण आपण एक व्यक्ती म्हणून कसे असतो आणि आपण स्टेजवर कसे असतो हे खूप एक टोटली एकदम दोन वेगळ्या बाजू असतात. स्टेजवरती आल्यावरती दिस इज इट. ती 2 मिनिटं तुमची असतात आणि ती 2 मिनिटं आयुष्यात परत कधीही येत नाहीत. त्यामुळे त्या 2 मिनिटांना आपल्या आयुष्यातलं सगळ्यातलं बेस्ट जे काय असेल ना ते दे. बस, दॅट्स इट. दॅट्स ऑल आय कॅन टेल यू, अँड ऑल द बेस्ट. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्वप्नील आणि पूजासाठी.